नमस्कार. मी माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते. नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर बघा, संध्याकाळचे आता 7 वाजलेत. आता गायांचं सुरू झालं काम. त्यांचं आता धारा काढायच्या. आणि गायांचं आणि माझं नातं हे एकदम जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं आहे. त्यांनासुद्धा कळतं. तुम्ही आता बघितलं असेल मला कशी त्यांनी वाट दिली. अगदी म्हणजे मनापासून त्यासुद्धा मला म्हणजे एकदम अशा प्रेमाने म्हणजे हे करतात, साथ देतात. आणि मी सुद्धा त्यांना एकदम प्रेमाने त्यांच्याशी मी वागते. कारण त्यांचं आणि माझं हे नातं खूप म्हणजे जिव्हाळ्याचं आणि खूप दिवसापासूनचं आहे. त्यांनासुद्धा सगळं कळत असतं. त्यासुद्धा मुक्या जरी असल्या तरी सगळं त्यांना आपलं कळतं, बोली भाषा वगैरे. मी गायांशी आणि प्रत्येक मुक्या प्राण्यांशी, माझ्या म्हणजे पाळीव प्राण्यांशी मी आपल्या म्हणजे भाषेतच बोलत असते. त्यामुळं त्यांनासुद्धा सगळ्यांना सवय झाली. त्यांनासुद्धा आपली भाषा सगळी कळते बघा. आणि गाईला म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत खूप म्हणजे मोठं स्थान आहे. गोमाता म्हणून ओळखली जाणारी ही खरंच गोमाता आहे. म्हणजे तिच्यासारखं पावित्र्य आणि तिच्यासारखं म्हणजे पवित्र असं म्हणजे कोणीच नाही. आणि ती सगळ्यांनाच म्हणजे पोचते. तर याच्यात काय शंकाच नाही. ती म्हणजे तिच्या आपण दुधापासून ते तिच्या शेणापासून ते मूलमूत्रापासून आपण तिचे सगळेच घटक आपण सगळे उपयोगात आणत असतो बघा. दुधापासून आपण सगळेच म्हणजे पदार्थ जरी बनवत असलो सगळंच, म्हणजे काही असं नाही की तिचं आपण कितीतरी पदार्थ बनवतो बघा. दुधापासून आपण ताक, दही, लोणी, तूप, लस्सीपासून ते पेढ्यापर्यंत तेच म्हणजे कितीतरी असंख्य पदार्थ आपण बनवत असतो. आणि महादेवाला सुद्धा दूध चढवलं जातं. महादेवाला सुद्धा खूप म्हणजे आवडीचं आहे ते दूध. म्हणजे किती पावित्र्य आहे बघा. महादेवाला सुद्धा पिंडीवर दूध चढवलं जातं. एवढं पावित्र्य या गोमातेचं आहे. शेणाचं मग जर म्हणाल तर शेणसुद्धा बघा शेतीसाठीच उपयोगात नाही, तर प्रत्येक आपल्या पूजे कार्यात सुद्धा तिचं शेण ते उपयोगी येतं. म्हणजे तिच्या त्या गौऱ्या ज्या बनवलेल्या असतात त्या गायीच्या गौऱ्यासुद्धा बघा, आपण होम हवन जर करणार जर असेल किंवा करायचं जर असेल तर आपल्याला पहिल्यांदा ब्राह्मण तेच सांगतात, गौऱ्या वगैरे सगळं ते सुद्धा असतं. म्हणजे गायीचं कुठलाही असा घटक नाही की तो जो आपण आहे तो म्हणजे उपयोगात आणत नाही. म्हणजे आणि म्हणजे त्याला प्रत्येक ह्याच्यात पहिला मान आहे. आणि गोमूत्र सुद्धा बघा कितीतरी म्हणजे आजारांवर उपयोग होतो त्याचा. कितीतरी आजारांचे म्हणजे औषधं ज्यावेळेस बनवली जातात त्यावेळेस गोमूत्राचा सुद्धा बघा उपयोग केला जातो. काही लोक तर कॅन्सरवर सुद्धा डायरेक्ट म्हणजे गोमूत्र म्हणजे गायीने दिलं लगेच की पितात. म्हणजे एवढं म्हणजे कुठलाही असा प्राणी नाही किंवा कोणीही नाही की म्हणजे गोमूत्रापासून ते त्याच्या विष्ठेपासून आपण काही म्हणजे असं बनवतो किंवा ते असं उपयोगात आणतो. एवढं माझ्या गायींचं, एवढं माझ्या म्हणजे गोमातेचं एवढं पावित्र आहे. आणि त्यांचं आणि माझं जे सलोख्याचं जे नातं आहे ते खूप म्हणजे वर्षांपासून आहे. मीही त्यांना म्हणजे काही विसरत नाही आणि त्याही म्हणजे मला विसरत नाही. मी जरी जवळ त्यांच्या घरी आले ना तरी त्यांचं माझ्यावर प्रेम करणं हे त्यांच्या म्हणजे भाषेतलं असतं. अगदी अंगाला म्हणजे चाटणं, अंगाला घासणं, मान डोलवणं एवढं ते सुद्धा म्हणजे प्रेम करतात. म्हणजे त्यांचं प्रेम व्यक्त करण्याची सुद्धा खूप कला वेगळी आहे, अनोखी आहे. आणि मला सुद्धा खूप आवडते ती. गायींचं म्हणजे आपल्या बघा म्हणजे ऋग्वेदात सुद्धा गायीचा उल्लेख केलेला आहे. आता मला बाकी एवढं माहीत नाही, पण ऋग्वेदात उल्लेख केलेला आहे. आणि गायीला आपल्या बघा गोमातेला म्हणजे कामधेनू सुद्धा म्हणतात. का म्हणतात तर गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात. आपण गायीची पूजा केली, गायीच्या जर रोज नियमितपणे जर पाया जर पडलं तर आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी म्हणजे मान्यता आहे. मी सुद्धा बघा ज्यावेळी झोपेतून पहिली उठते मला सुद्धा माझं पहिलं लक्ष हे गायांच्याकडंच असतं. म्हणजे मला सुद्धा त्यांना बघायचं असतं. म्हणजे त्यांचं मुख बघितल्याशिवाय माझा सुद्धा दिवस चांगला जात नाही. म्हणजे गाई ही आपली नुसती म्हणजे पाळीव प्राणी नसून ती म्हणजे आमच्या घरातला तर एक म्हणजे सदस्यच आहे. आणि खरंच म्हणजे प्रत्येक आपण जर पाळीव प्राणी असतो तर आपला सदस्य असला पाहिजे. कारण त्यांना सुद्धा प्रेम आपल्यावर करता येतं जसं आपण करतो तसं. कारण प्रेमानं सगळेच आपल्या जवळ येत असतात. माणसंच नाही
तर मुक प्राणी सुद्धा येत असतात बघा. माणसांपेक्षा मुक प्राणी बघा आपलं म्हणजे उपकार कधीच फेडत म्हणजे हे करत नाहीत बघा, म्हणजे विसरत नाहीत. एवढं त्यांच्या म्हणजे लक्षात असताना एवढं ते आपल्याला प्रेम देत असतात बघा. आणि आमची इथं फिशी सुद्धा बघा, आता तिची एवढी खोड मात्र वाईट आहे. रोज दूध पिती आणि त्या वाटीत माती टाकून जाते. मला रोज त्रास होतो. तिला सुद्धा माझी सगळी बोली भाषा कळते. अगदीच मला कोणी ओरडलं ना तर त्याला जाऊन चावणार मात्र नक्कीच, एवढं मात्र ठरलेलं असतं. घरातले सगळे घाबरून असतात तिला, कारण मम्मीला कोणी ओरडायला नको म्हणून, एवढं असतं. आणि गायांचं जर म्हणाल तर म्हणजे त्यांचं आणि माझं नातं सुद्धा खूप म्हणजे एकदम असं घट्ट होऊन गेलेलं आहे. त्यांना सुद्धा म्हणजे माहीत असतं आता ही आली आहे, आपल्याला आता हमरायचं आहे, त्याबरोबर हमरायला सुरुवात करतात, म्हणजे आपल्याला सगळं वेळेवर मिळणार आहे, एवढं त्यांना सुद्धा कळत असतं बघा. आणि त्यांचं आणि माझं नातं हे असंच कायम राहणार. आणि आता बघा संध्याकाळच्या आता 3 सांज झालेली आहे आणि सुंदर असं आकाशाने सुद्धा लाल अशी शाल पांघरून घेतली आहे. एकदम छान वातावरण झाले. आता वारा 2 दिवस झाले कमी असल्यामुळं आता खूप म्हणजे सुंदर वाटतंय, असं प्रसन्न वाटत आहे. गावाकडं म्हणलं ना असं खूप असं दृश्य बघायला खूप भेटतं आणि छान पण वाटतं मस्त. आणि आता बघा आमच्या आता स्वयंपाकाची वेळ झाली, आता उशीर झाला. यांना काय माझा म्हणजे गॅस संपला होता, त्यामुळं यांना यायला उशीर झाला म्हशीची धार काढून येईपर्यंत. आता यांना काय माझ्यावर विश्वास नाही गॅस कसा जळते काय, त्यामुळं त्यांना येऊस तोपर्यंत वाट बघावी लागली आता श्रेयाला मला. आता भाजी आणि भाकरी दोन्ही काय म्हणजे वेळ लागणार व्हायला, म्हणून आता भूक सगळ्यांना लागलेली असते. कारण आता दुपारी कोणी जेवत नाही आमच्यात, म्हणजे थोडंसं काय आपण खात असतो पण भाकरी वगैरे असं काय खाल्ली जात नाही दुपारी. त्यामुळं आता आत्यांना काही म्हणजे माझं काय ऐकलं नाही आत्यांनी, त्या पण आल्या आम्हाला भाकरी थापून द्यायला. नको बोलत होते मी पण काय ऐकलंच नाही. मग आता म्हाताऱ्या माणसांचं पण बघा म्हणजे कसं एकदम लहान मुलांसारखं असतं, अगदी हट्टीपणासारखं. त्यामुळे त्यांच्या पुढं पण माझं काही चाललं नाही, कारण त्यांना पण माझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. गप्पा काय तर जुन्या सांगत असतात त्या सतत अशा गप्पा, की म्हणजे त्यांचं असं लग्न म्हणजे सांगत राहणार की माझं 7 वर्षाचे असताना लग्न झालं होतं, असं तसं म्हणजे सतत सांगत असतात बघा. तर सगळ्यांनाच कुतूहल असतं ऐकायचं. आम्ही पण रोज ऐकतो त्यांचं बरेच काय असं जुनं आनंदाने. पुरींना सुद्धा म्हणजे त्यांच्या नातींना सुद्धा खूप ऐकायला आवडतं. आणि कधी कधी पोरी विचारतात त्यांच्या नाती की आजी तू 7 वर्षाची लग्न झाली म्हणजे लग्न झालं तेव्हा तू 7 वर्षाची होती, तू भाकरी टाकायची का, स्वयंपाक करायची का. आता आत्या बोलायच्या नाही, मी माझ्या सासूच्या हाताखाली करायचे, नंतर हळूहळू शिकले. मी अशा हाताखाली करायची, कामं करायचे, कधी भाकरी करताना पाणी दे, पिठाचं दे, असं करायचे. म्हणजे ते असं सांगत असतात. खूप म्हणजे भारी वाटतं असं जुनं काही जरी सांगितलं ऐकलं तरी कसं वेगळं असतं ना. आणि चुलीवरच्या भाकरी म्हणलं ना तर खरंच खूप चविष्ट आणि खमंग लागतात. आणि अशी हारावरची जर भाकरी म्हणलं ना भाजायची खूपच छान, म्हणजे तिला आणखीनच म्हणजे रुचकरपणा येतो. फक्त पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं भाकरी करताना बाजरीच्या, म्हणजे रुचकरपणा येतो मस्त. आणि आता आमच्या बघा सगळ्यांची जेवण वगैरे झाली, शतपावली करायला थोडंसं आलो, तोपर्यंत डुग्गू माझी वाट बघत बसला होता. त्याला हातरून टाकून पाहिजे होतं, त्याला दिलं आता हातरून टाकून. तो आता निवांत बसणार याच्यावर आणि झोपी जाणार. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.